चाचक आणि रद्द सीएमजीपीची प्रभावी अंमलबजावणी मागेल त्याला कर्ज अरे मागेल त्याला कर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा चाचक आणि रद्द चाचक आणि व भीम आर्मीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे। जसे की मुख्यमंत्री साहेबांनी जशी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याच धर्तीवर लाडका भाऊ योजना सुरू करून गोरगरिबांना व विद्यार्थ्यांना व सर्वांना हे आर्थिक सहाय्य देण्यात यावं। जसं की सीएमजीपीची घोषणा करूनही आज 4-5 वर्ष झालेले आहेत, तरीही जे लोन प्रक्रिया आहे त्याचा भोंगळा कारभार सुरू आहे। त्याच्यामध्ये लोन काढण्यासाठी जो कोणी जातो त्यांना तारण ठेवा असं बँक मॅनेजर म्हणतात व ज्या व्यक्तीकडे काही नसतं, उद्योगधंद्यासाठी जागा नसते, घर नसतं, तो माणूस त्याचा तारण काय ठेवणार। मग सीएमजीपीच्या ह्या त्रुटी तुम्ही दूर करा व सीएमजीपीचं जे प्रकरण आहे, लोनचं प्रकरण आहे, आजही कमीत कमी 25 लाख जे प्रकरण प्रलंबित आहेत ते सरकारने तात्काळ देण्यात लक्ष घालून ते प्रकरण तात्काळ मार्गी काढावे ही आमची विनंती आहे। व तसेच सर्व जाती धर्मातील नागरिकांना, महिलांना बिनव्याजी कर्ज 20 लाखापर्यंत देण्यात यावे ही आमची या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी आमच्या संघटनातर्फे आज आम्ही आंदोलन करत आहोत। जय भीम, जय संविधान। आज आम्ही या क्रांती चौक ठिकाणी आझाद समाज पार्टी व भीम आर्मीतर्फे 3 वेगवेगळ्या प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करत आहोत। या आंदोलनामध्ये आमची पहिली मागणी आहे की सीएमजीपीच्या गाईडलाईननुसार विनातारण 50 लाखापर्यंत व्यवसाय कर्ज दिलं पाहिजे। पण बँकेमध्ये ज्यावेळेस प्रकरण जातं त्यावेळेस बँक अर्जदाराला तारण मागते आणि यामुळे या योजनेची अंमलबजावणी होत नाहीये, रोजगार निर्माण व्हायला अडथळा निर्माण होतोय। बँका जाती बघून प्रकरणं मंजूर करतायत, प्रकरणं नाकारतायत। या अटीमुळे राज्यांमध्ये वाढती बेरोजगारी कमी व्हायला अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे सीएमजीपीतील महाराष्ट्रातील जेवढे प्रकरणं आहेत जे व्यवसाय कर्जासाठी बँकेत दाखल केलेले आहेत ते तात्काळ मंजूर करून निकाली काढावेत ही आमची पहिली मागणी आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या धर्तीवर ज्या पद्धती आमच्या मराठा बांधवांना बिनव्याजी किंवा व्याज परतावा पद्धतीने व्यवसाय कर्ज दिलं जात आहे, त्याच पद्धतीने सर्व जाती धर्मातील बेरोजगार युवक युवतींपैकी मागेल त्याला बिनव्याजी, विनातारण किंवा व्याज परतावा पद्धतीने 30 लाखापर्यंत व्यवसाय कर्ज देणारी नवीन योजना या राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये सुरू करावी ही आमची दुसरी प्रमुख मागणी आहे। आणि तिसरी आमची मागणी आहे, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील गरजू युवकांना लाडका भाऊ योजना सुरू करून आर्थिक मदत करावी यासाठी आम्ही आज क्रांती चौकला आंदोलन करत आहोत। यामध्ये आमच्या आझाद समाज पार्टीतर्फे, भीम आर्मीतर्फे या आंदोलनाच्या सोबत आमचे भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल हे सुद्धा सहभागी झालेले आहेत त्यांच्या संपूर्ण टीम सोबतच व यासोबतच ॲडव्होकेट जगन साळवे सर हे मुख्य समन्वयक आहेत नव भारत अभियान या संघटनेचे, तेही त्यांच्या संपूर्ण टीम सोबत आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत सहभागी झालेले आहेत। आणि सरकारने तात्काळ आमच्या या जर मागण्या मंजूर नाही केल्या तर आझाद समाज पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने जनजागृती करून सत्ता संपादन करण्यासाठी कटिबद्ध होत आहे याची या शासनाने नोंद घ्यावी आणि आम्हाला
मजबूर करू नये की आम्ही या राज्यामध्ये आम्ही सत्ता हाती घेऊन या ठिकाणी या मागण्या आम्ही स्वतःच मान्य करून घेऊ, आम्हीच जनतेला बहाल करू एवढंच बोलतो आणि सरकारला पुन्हा एकदा इशारा देतो की तात्काळ आपण आमच्या या मागण्या मान्य कराव्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा